आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आणि त्याचं कारणही आहे, आपण पाहत असाल कोणतेही भ्रष्टाचार निघाला, कोणतेही काही भानगड निघाली की तिथे आमच्या भाऊंचेच लोक आणि त्यांचंच नाव येत असतं। अगदी जर कधी शालारताईने घोटाळा घेतला तर तिथे सुद्धा त्यांचेच प्रमुख कार्यकर्ते। त्याच्यानंतर आता ज्या वेळेला या बोगस टेंडर नोटीस निघाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचेच माणसं। आणि आता त्यांनीच सांगितलं की ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी काही लोकांनी पैसे घेतलेले त्यांनी ताबडतोब द्या, नाहीतर मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावेल। अरे मग हे करता कोणाच्या भरोशावर आहे? जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच माणसाचं नाव येत नाही। आणि कुठेही बघा तुम्ही, काही भानगड निघाली, काही असं प्रकरण निघालं तर तिथे आमचे भाऊ आणि त्यांचे माणसं याच्याशिवाय तिसरं नाव येत नाही। आणि एकाने तर चांगलं वर्णन केलेलं आहे, अखिल भारतीय कुंभमेळा वृक्षतोड संघटनेचे अध्यक्ष, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, तसं त्यांचं चालू आहे। म्हणजे लोक तुमचे आणि तुम्ही कारवाईचे आदेश देताय, मग त्यांना आधीच ओळखा ना, कशासाठी तुम्ही त्यांना एवढं करू देताय। आणि कोणीही करत राहिला तरी पाठीराख असल्याशिवाय, गॉडफादर असल्याशिवाय करत नाही। त्यांना ते इतके निढावलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्याला हे सोडून आणणारच आहेत, म्हणूनच ते सगळे विविध मार्गांनी भ्रष्टाचार करताय, अवैध मार्गांनी पैसे कमवताय। आणि याची सगळी नैतिक जबाबदारी गिरीश भाऊंनीच स्वीकारायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी।